तर मॅचला होते सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आहे स्वर्गीय विनोदादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात सहारा वॉरियर्स. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतात. डीके कडून सलगच्या 3 चौकारांसाठी विलास मोरे यांना 1000. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. आवाजात अपील केली आहे. रनआउटची अपील तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जे ड्रोन ऑपरेटर सध्या त्यांच्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये या क्रीडांगणाचं विहंगम दृश्य टिपण्यासाठी तयार आहेत. बर्ड आय व्ह्यू काही क्षणातच आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळेल. अतिशय सुंदर टेलिकास्ट. सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच देखील करतायत. एक्स्ट्रा रन मिळतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जगदीशला आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका चांगला. शॉर्ट कव्हर मध्ये बॉल. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 3. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती साईशा सुपर जायंट्स आणि अधीरा स्पोर्ट्स क्लब. तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये आकाश गुरसाले भाई आणि त्यांच्या विरोधामध्ये आकाश गुरव बल्ली का बल्ला. पायांवरती आदळला जोरदार. सिंगल फक्त मिळेल. आता 22 लेग 22 स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. इक्का दुक्का सिंगल सिंगल धावफलक पुढे चालले. खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. कारण गोलंदाजांनी आज अगदी आपण पाहिलं तर त्यांची छाप सोडली क्रीडांगणावरती. बुवानं देखील काय अफलातून गोलंदाजी केली. फटका फसला. या फटक्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाही आहे. विकेटचं पतन. बॉक्सरच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन बॅटर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्लेयर्स उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. आमच्या ग्राउंडच्या बाहेर. तुमच्या बसण्यासाठी समोर स्टँड्स आहेत. तिथे जाऊन तुम्ही बसू शकता. आणि त्यासोबत मंचावरती जर कोणत्याही संघाचा खेळाडू तिकडे आम्हाला आढळला तर त्या संघाला 5 धावांची पेनल्टी असेल. प्रथमेश पाटील, किरण शिंदे. स्कॉर द विकेट. फटका चांगला आहे. व्हॉट ग्रेट एफर्ट. क्या बात आहे. टाळ्या वाजवा कल्याणकर. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आउटस्टँडिंग. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहा कशा प्रकारे बॉलला अडवलं गेलं. रोखण्यामध्ये यशस्वी राहिले. समोर स्क्रीनवरती बघा. मेगा स्क्रीनवरती. क्या बात आहे. क्या बात आहे. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट ग्रेट एफर्ट. आणि कल्याणकर आहेत अगदी. ते प्रत्येक चांगल्या कार्याला दाद देतील त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. चांगले तुम्ही एफर्ट लावले. चांगली विकेट मिळवली. चांगला चौकार लगावला तर मात्र तुम्ही पाहता ड्रोन व्ह्यू बघा. वरती ड्रोन कॅमेरा उडला आणि आमच्या मेगा स्क्रीनवरती बिग टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. LED वॉलवर बघा हा विहंगम दृश्य. उंच आकाशात उडलेला ड्रोन आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना अगदी आपला हा KPLचा ग्राउंड कसा दिसत असेल हे प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्या स्क्रीनवर. हे ड्रोन कॅमेऱ्याने टिपले गेलेले विहंगम दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. परत यार
सुरेश सरोज कुडाल आपण पाहतोय आयकॉन खेळाडू या संघाचा महत्वपूर्ण कामगिरी कुडाला आता करावी लागेल. विथ द बॉल जबरदस्त कंट्रीब्युशन कुडाचं आपण पाहिलंय आणि आता देखील ती जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर विलास तयार होतोय. हो यावेळेस देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवलं जाईल, सिंगल तिकडे प्राप्त केली जाते. आता इव्हिनिंग सेशन आहे आणि आपापल्या संघाला समर्थन करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावरती समर्थक देखील येतील, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी वाढेल त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. आणि मी उल्लेख केला होता 4, 4:30, 5 नंतर मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. त्याचं कारण कल्याण प्रीमियर लीगला मिळालेलं प्रेम, आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी येणं, आपला आवडता खेळ जो क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय तो पाहण्यासाठी येणं आणि त्यासाठी हे सगळे दर्दी प्रेक्षक. स्वीप करायचा होता, लेग स्टंप सोडून चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. अक्षय मला माहिती देत आहे टोटल आता 11 वरती नेल्सन आकडा स्कोरबोर्ड वरती 11 11 धावा धावपटलावर. राठी बॅटरसाठी स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन कव्हर आणि रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. शॉर्ट थर्ड अडवला गेला बॉल. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. सिंगल मिळतीये. जगदीशने चांगल्या प्रकारे बॉलला अडवलं. एका धावेने धावसंख्या पुढे टोटल 12 वर 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावपटलावरती लागतात. पुढील बॉल कुडा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये आलाय, थोडीशी मिसफील्ड झाली. डॉटचं रूपांतर सिंगल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेत एकवटली जाते. एका बाजूने सॅम्युअल अगदी आपण पाहतोय कोंबिन आणि त्याच्या विरोधामध्ये कुडा, म्हणजे आयकॉनचं हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळते सध्या विकास स्ट्रायकर एंडवर. यावेळेस देखील आपण पाहतो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल मिळेल फक्त. कुडाचं अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुरेश सरोजला अगदी आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक त्याचं आपण पाहिलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये करून दाखवली आणि 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. फक्त 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. लेट विनोदादा प्रतिष्ठान फिल्डिंग लावून गेला लगेच. कम ऑन डीजे. पाहिलं तर अक्षय इतका उदंड प्रतिसाद आपल्या स्पर्धेला लाभलाय. ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि जशी जशी स्पर्धा पुढे जाईल, लीग मॅचेस कंप्लीट होतील, नॉकआउट स्टेजकडे स्पर्धा जाईल, तेव्हा मला वाटतंय या क्रीडांगणावरती पाय ठेवायलाही जागा उरणार नाही. इतकी प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. हे यश केपीएलचं आहे, हेच कमवलंय केपीएलने. नंदनला आपण पाहतोय खरं तर ड्रोन कॅमेरा त्यांनी वर उडवला होता आणि या दरम्यान विकेटचं पतन. मयुरेश आला नवीन बॅटर. हलक्या हाताने कट करायचा होता. इथे रनआउटची संधी आहे. आगाऊपणा तू केलास कशाला, अन धावता धावता रनआउट झाला. शॉर्ट थर्ड मधून हा हिट आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन. मयुरेश बॅक टू द पॅव्हिलियन.
येस, विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद झालात. गतवर्षी अगदी आपण पाहिलं तर साहिल साठी मोठी फॅन फॉलोइंग आली होती, पण इथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. तू चल में आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद. नवीन बॅटर समीर मैदानामध्ये दाखल होतोय. सॅम्युअल कोंबिन आणि समीरला आता पार्टनरशिप चांगली बनवावी लागेल, हा उल्लेख नुकताच मी करत होतो. पण तत्पूर्वी बॅटर समीर देखील मैदानाच्या बाहेर. एका पाठोपाठ एक विकेट आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. झटका क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये 5. थँक्यू. 5 विकेट इथे गमावलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावरती. मागील 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता आपण पाहिलं तर महत्वपूर्ण 2 विकेट मिळवल्यात. मागील 4 बॉलवरती 4 विकेट गेल्या जरूर, पण 2 रनआउटच्या स्वरूपात आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स खेळलाय, फटका फसलाय, फटक्याला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये. 6व्या विकेटचं पतन. वॉट बॉलिंग, क्या बात आहे. पहिला गोलंदाज कल्याण प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वातला निर्धाव षटक हाताळणारा. एकदा जोरदार टाळ्या कल्याणकरांनो जगदीश साठी झाल्या पाहिजेत. वॉट बॉलिंग, मेडन षटक. आणि अक्षय कडून 2000 रुपये. $2000 अक्षय, क्या बात आहे. 3000 ऑन ड्राइव्ह केलाय. ओ व्हॉट अ फिल्डिंग. जेव्हा तुमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात तेव्हा क्षेत्ररक्षकांमध्ये आपोआप जोश येतो, आणि हेच आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. चला टॉससाठी इन्व्हाइट करेन आकाश गुरसाळे, साईशा सुपर जायंट्स आणि अधिरा स्पोर्ट्स क्लब. आकाश गुरव, बल्ली का बल्ला. ग्राउंडच्या आतमध्ये जे प्रेक्षक किंवा खेळाडू आहेत त्यांनी बाहेर जा लवकर प्लीज. ओके ओके येस. ग्राउंडच्या आतमध्ये जे प्रेक्षक किंवा खेळाडू आहेत त्यांना विनंती, आपण जरा बाहेर चला. नावं घेतली जातील बघा प्रत्येकाची, अन्यथा. सतीश वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. अधिरा स्पोर्ट्स क्लब या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. या मंचावरती सतीश दादा आपलं हार्दिक स्वागत. सॅम्युअल कोंबिन आउट असेल. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो आता
चिडू पावसांचे बंधुतुल्य मित्र आणि अगदी आपण पाहिलं तर अधिराज स्पोर्ट्स क्लब या संघाचे पुरस्कर्ते. खरं तर फक्त क्रिकेट क्षेत्रामध्ये मर्यादित नाही आहेत, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये देखील आपण सतीश दादांचे अनेक प्रोग्राम पाहत असतो. गतवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम देखील, सराव हंडी, चोर हंडीचा कार्यक्रम देखील मोठ्या थाटामाटाने पार पाडलाय. पुढे येऊन खेळला गेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे थोडे फंबल झाले. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला उचलतात, फेकतात. तत्पूर्वी केवळ एक सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या पुढे बाबू आम्हाला माहिती येत आहेत 16 धावा 7 विकेट. स्टेप आउट करून खेळला गेला फटका चांगला आहे. आपण एक शूट केलाय. फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार. KPL 4. चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एक धाव मिळते. कल्याण प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं चिडू पावशन कंपनी KPL कोर कमिटीच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम एव्हरीवन. स्वीप केला ऑन साइडला. पेटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं तर धाबा बनत नव्हत्या, पण या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फोडण्याचं काम केलंय ते फलंदाज मायाला आपण पाहतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, काम तमाम. क्रीज सोडले, मैदान देखील सोडावं लागेल. 8व्या विकेटचा पता मैदानामध्ये. झटका क्रमांक 8 लेट वीरुदादा प्रतिष्ठानला. कारण अगदी आपण पाहिलं तर 8 विकेट इथे गमावले गेले समोरील संघानं. जगदीश देखील प्रचंड कुशेकरण, त्यानं देखील मेडन षटक हाताळलंय. सीड आलाय बॉलिंग मार्कवरती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी सातत्याने खर तर या संघाने त्याच्यावरती सोपवलेली आहे. जबाबदारी स्वीकारणं फार सोपं आहे, पार पाडणं थोडं कठीण. पण ते कठीण काम सीडनं आज करून दाखवलंय. प्रत्येकी मॅच मध्ये लास्ट ओव्हर मध्ये त्याने जबाबदारी घेतली आणि ती योग्यरित्या पार देखील पाडली. सीड दोन्ही टीम मेन एंट्री मधूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि त्यानंतर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने लाईनअप करायचंय ही मॅच संपल्याच्या नंतर. यापुढे सामना साईशा सुपर जायंट्स आणि अधिराज स्पोर्ट्स क्लब मध्ये असणार आहे. आकाश गुरव बल्ली, बल्ली का बल्ला आणि आकाश गुरसाळे भाई इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा मेन एंट्री मधून दोन्ही संघ तुम्हाला आत यायचा आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनी लाईनअप करायचं आहे. वाईट बॉलने सुरुवात करतोय सीड. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 26, 26 या आकड्यावरती. यावेळेस देखील सोडून दिलाय.
28 धावा धावपटलावर. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 3 साईपाल अगदी आम्हाला माहिती देतात एक्स्ट्रा खर्च केलात, त्यानंतरचा डॉट बॉल म्हणजे 3 अतिरिक्त धावा आल्याच्या नंतरचा डॉट बॉल अगदी आपण पाहतोय. पुढे आलाय, स्टेप आउट केलंय. आता मात्र आपण पाहतोय ऑल आउटचं संकट डोक्यावरती आहे. 9 गडी बाद आणि ऑल आउट झालेले आहेत. 9 विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येस, संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर केवळ 28 धावा धावपटलावरती. 29 टार्गेट, 29 टू विन. चिडू भाऊशे, मॅच नंतर टॉस करायचा की आताच? मॅच नंतर ना? येस. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये साहिल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, स्ट्रायकिंग एंडवरती कुडा. सुरेश सरोजला आपण पाहणार आहोत. 5 रनची पेनल्टी आहे, ती पहिल्या ओव्हर नंतर आम्ही ऍड करू. टॅप केलंय, टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल प्राप्त केली जाईल. शांत आणि संयमी सुरुवात. अगदी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरेश आणि त्यासोबत साहिलला. SS आणि श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर देखील साहिल आहे. गतवर्षा क्रीडांगणावरती त्याची मोठी फॅन फॉलोईंग आपण पाहिली आणि चांगला खेळ देखील त्याने या मैदानावरती करून दाखवला होता. आज देखील ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. ऑन ड्राइव्ह केला, व्हॉट अ शॉट. ही ओळख आहे साहिलची. इट्स अ पेटंट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल नावाचा ब्रँड दाखवणारा चौकार. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. बॉटम हँडचा काय वापर केलाय, फार सुंदर वळवला फटका. ऑफ ड्राइव्ह केलंय, टाळ्या वाजवा एकदा जोरदार साहिलसाठी. काय बॅटिंग करतो मैदानामध्ये, अनबिलिव्हेबल चौकार. काय टायमिंग साधतोय, दमदार कामगिरी करतोय साहिल पाटील. यावेळेस देखील मिड ऑफला बॉल, सिंगल प्राप्त केली जाईल. फार वेगानं सिंगल. 1 ने धावफलक पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 10. 29 करायचे आहेत, 10 झालेले आहेत. ओव्हर नंतर 5 धावांची पेनल्टी देखील ऍड केली जाईल. म्हणजे आता जे काही घडतंय ते सगळं सहारा वॉरियर्सच्या बाजूनेच घडतंय. बॉलर तयार, स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते आपण पाहतोय. डॉट बॉल फार महत्वाचे असतील.
स्कोअर टू विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंटला बॉल अडवला जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा, 5 धावा पॅनल्टीचे ऍड करून टोटल 16 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता येणारे 24 बॉल आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात पॅनल्टीच्या धावा ऍड केल्या जात आहेत. सध्या 5 धावा. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय लगेचच. क्या बात आहे. सेकंड ओव्हर मध्ये लगेचच बॅटिंग पॉवर प्ले देखील घेतला गेलाय. 5 धावांची पॅनल्टी ऍड केलेली आहे. 13ची गरज असेल आता. 24 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. कल्याण प्रीमियर लीग, कल्याणच्या मानाच्या, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि क्रिकेटची दमदार स्पर्धा. प्रत्येक कल्याण मधील तळागाळातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी स्पर्धा कल्याण प्रीमियर लीग. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, फाईन लेग बाउंड्री यांच्या बाहेर, चौकार. आता इथून मात्र आता आपण पाहिलं तर पूर्णपणे या मॅच वरती सारा वॉरियर्सची पकड मजबूत झालेली आहे. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चांगला फटका आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल अडवलं गेलंय. डॉट बॉलची समाप्ती. 22 बॉल 9ची गरज या मॅच मध्ये. पूर्णपणे एकतर्फा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइड डॉमिनेशन सहारा वॉरियर्स. नो बॉल, आउट कॉल आणि तिथे मात्र नो +1. 2 धावा इथे मिळतील आणि ओव्हरथ्रो देखील झालाय. सामना अगदी आता मात्र पूर्णपणे सहारा वॉरियर्सच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. धावा 6 असतील, पंच 6 धावा असतील. या 3 धावांची आता फक्त गरज आहे. 26 धावा झालेल्या आहेत, फक्त 3 धावांची गरज. अजयजी गाडगे जॉर्ज 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत, ओनर आहेत. त्यांचं स्वागत आहे आणि स्वागत केलंय चौकाराने. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विजयाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय सहारा वॉरियर्सचा. वेल प्ले टीम सहारा वॉरियर्स. अभिनंदन, अभिनंदन. 10 गडी राखून हा सामना जिंकलाय सहारा वॉरियर्सचा. वेल प्लेड. हाँ, कैप, टी शर्ट, डीकेला आपण डीके मधून मात्र हॅलो जगदीशला मात्र दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. जगदीश काय बॉलिंग केली गेली जगदीशने. पहिली वैली मैदानावर टाकली गेली. एकदा जोरदार टाळ्या जगदीश साठी. जबरदस्त बॉलिंग केलेली जगदीशने आणि जगदीशला पण प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी दिली जाते. जगदीश आमचे डीकेच्या हातातून मात्र ही प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. जगदीशने टॅटो पण काढलाय. वेल बॉलिंग खूप चांगली कामगिरी केली जगदीशने. हॅलो आणि त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आमचे योगेश सिंग 1000 रुपये. हा 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अक्षय अय्यर यांनी ट्रान्सफर केले आहेत. जगदीश लास्ट आहेत परंतु
खूप चांगली मॅच पाहिली गेली. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चला टॉस केला जाईल, आपण ग्राउंडच्या आतमध्ये करायचा आहे. साईशा सुपर जायंट्स आणि अधिरा स्पोर्ट्स. हॅलो हॅलो एक मा- तर चला आपण दोन्ही संघांना इन्व्हाइट करूया. अगदी आपण पाहिलं तर बी ग्रुप मधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. साईशा सुपर जायंट्स आणि त्यांच्या अधिरा स्पोर्ट्स विरोधामध्ये अधिरा स्पोर्ट्स क्लब. म्हणजे एका साईडला आकाश गुरव, एका साईडला आपण पाहिलं तर आकाश गुरसाळे. दोन आकाश आमने सामने आहेत. सी ग्रुप मधील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑलरेडी 8 संघ खेळून झालेले आहेत. आता पुढील 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सी ग्रुप मधून हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साईशा सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते अधिरा स्पोर्ट्स क्लब. चला दोन्ही संघांनी या आतमध्ये. घ्या एका बाजूला खनका, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बल्ली. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेणार आहोत. स्पेशल टॉस कॉइन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय